येवकार माझ्या इष्टानो, माझ्या यूट्यूब चॅनल नोमॅडिक फार्माकोचो तुमका नमस्कार। आयज आम्ही वयता एका पवित्र जाग्यार, म्हणजेच ज्या जाग्यार भक्ती आणि निसर्ग याचो सुंदर मिलाप आसा। चला तर या आयज कसेनाथ पर्वताचेर। महाराष्ट्र आणि गोयच्या शिमेर म्हणजेच दोडामार्ग तालुक्यान हो डोंगर आसा आणि त्याच पर्वताचेर आसा एक प्राचीन शिवलिंग। कसेनाथ शिवलिंगाची कथा खूप प्राचीन आसा। अशें म्हणटात हे शिवलिंग पांडवांनी एका रातीन बांधला। तसेच ह्याच डोंगरार सिद्धनाथ देवाचे सुद्धा स्थान आसा। हो देव 3 गांवचो म्हणजेच कसई, गिरोडे आणि आंबेलीचो रक्षक मानलो वयता। तर आयज श्रावणी सोमार असल्या कारणान पयली सिद्धनाथ देवाचे आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन येऊया आणि मागीर गिरोडे आणि आंबेलीच्या गावकऱ्याकडेन शिवलिंगाच्या इतिहासाबद्दल उलोवया। तुम्ही पळोवू शकता हांगासर घनदाट जंगल, थंड हवा हांगा अनुभवपाक मेळटा आणि पक्ष्यांचे सामके मधुर आवाज सुद्धा हांगासर आयकुपाक येता। तुम्ही अशें दिसता आमी हांगासर निसर्गाचे सामके तेक्कोन येयले। जे लोक वयरसून दर्शन घेवन येयल्ले आसा तेंचे कडेन आमी मातशें थोडे आतां उलोवया। तुमचें नांव सांगा। तुमचें नांव खंयच्यान येयला तुमी? कुडचेऱ्या म्हटल्यार हांगासर बिचोले लागीत न्हू। कितल्यांक येयल्ले तुमी? 6:30 आणि कितलो टायम लागलो वयर चडपाक? हांगासर गर्दी आहा। हांगा पळय कुणाल आसा हांगासर। कुणाल हाय कर। कितल्यांक येयल्लो? सकाळी 7:00 गेल्ले। 7:00 येयल्लो उसगांवच्यान? 7:00 उसगांवच्यान न्हू, 2:30 गेल्ले। ओके गुड। भाई कितल्यांक येयल्लो? 7:45 गर्दी आसा वयर चड? ओके, तुम्ही पळोवू शकता कितली गर्दी आसा ती हांगासर। थोडे भाई सांगता अर्दवर लागतले म्हणून। फायनली आमी वयर पावल्ले आसा। तुम्ही पळोवू शकता हांगासर कितली गर्दी आसा ती। हांगासर आजूबाजूच्या लोकां मदीं ह्या जागेचो खूप महत्व आसा। हांगासर खुबशे लोक हांगासर सदांच पुजा करपाक येतात। आमी अशें आयकलां की जे हांगासर महादेवाचे रूप आसा तेका हांगासर सिद्धनाथ अशें म्हणटात आनी जे हांगासर सिद्धनाथाचे जे तळप आसा ते स्वयंभू आसा, ते आपुणूच वयर येयल्ले आसा। हांगा अशी सदांच गर्दी आसता, पण श्रावण सोमार आसता तेन्ना मातशी चडूच गर्दी आसता। तर तुमी केन्ना हांगासर येवपाचे आसा जाल्यार इवन श्रावण सोमारा सुद्दां येवपाचे आसा जाल्यार मातशे बेगीनूच ट्रेकिंगाक स्टार्ट करची, कित्याक मागीर खूब गर्दी आसता हांगासर। सो हांगासर दर्शन घेवन आमी मागीर हांगासर लागींच एक सेल्फी पॉयंट आसा। हांगासरल्यान तुमकां गोवा आनी महाराष्ट्रांतल्या पर्वतांचो एक अप्रतीम असो सामको असो दृश्य पळोवपाक तुमकां मेळटलो हांगासून। आतां आमी कसैनाथ शिवलिंगाचो इतिहास आयकपाक गिरोडे गांवांत या। पळोवया गिरोडे गांवचे गांवकरी आमकां कितें सांगता ते कसैनाथ शिवलिंगा बद्दल। माझ्या आज्याचं नाव शंकर तुडे गवस। म्हाका शंकर तुडे गवस असो हाडलो की वाळण आमच्या टायमाक दिसा आसली सिद्धनाथ। ती वाळण बघूच्या आमी स्पेशल जा। वाळण म्हटल्यार? वाळण म्हणजे आम्ही भात जा वाळटू पांडवांनी म्हणतात हे केलं, जेवण केलं आणि 4-4:30 वाजल्याच्या वक्ता त्यांच्यानी ह्या केल्यानी त्यांना बश्याचं तोड मारल्याने आणि ते देऊळ बांधपाचे त्यांना ते उजवाडले। आता हिस्ट्रिकल पळोवपाचे जाल्यार ते नंदीचे जे पाषाण आहा त्याचे ते खरोखर त्यांचे ते लुण मारले तसे आहा। हिस्ट्रिकल सगळे आहा पुरा करून लिंग हा सगळे आणि नंदीचा शिर मारला ना तेव्हा तशी त्यांची ह्या मारलेली असली बाय म्हणा आकृता ते म्हणत होते। आणि असो दोंगर हा की जसो हनुमंतन हाडून दवरला ते टायप तो दोंगर हा। काय आजूबाजूक आणि फाटे फुटे काय ना बाबा, एक पर्वताचे रांगा हा कितें काय ना। हो 4 गावांमध्ये पिकुळ्या, आंबेली, गिरोडे आणि दोडामार्गच्या सारख्या हाडून दवरलेल्या भाशेन तो हा। म्हणजे जो लोकांचे आकर्षून घेता लोकांक, म्हणजे एक आमच्या दोडामार्ग तालुक्याचो शोभिवन तो मुकुड कसो ते भाशेन तो थंय बसला आणि त्या लोक एक बरें दिसता की लोक येता त्या निमतान जायना काय आमच्या गांवांत म्हणून आमी एक बरें दिसता बाबा आपल्या गांवांत लोक येता कितें तरी पळोवपाक देवस्थानां देवाचें नांव बरें सिद्धनाथा बरें
आणि लोक ते आयकून येतात खंय सिद्धनाथ डोंगर कसईनाथ डोंगर सिद्धनाथ डोंगर असे मेन म्हणजे गावाचा तो कसई मानकऱ्या ओके कसई गावतो मानकऱ्या म्हणजे जे वळी जी आहात ते घालतो वळी बी घालतात सगळ्या ओके आणि आम्ही आपले तीन शिमले वेळेले म्हणून आमका कसे गिरोडा आणि आंबिली हे 3 गाव त्यांनी हे केले पण ती वळण बिळ आता ते खडा वाढला नाही पहिली दिसताली म्हणा ती आमचे जाणते एकच पाषाण ते आमचे जाणते जास्त उद्धार सिद्धनाथाचा म्हणा रुजन इल्ला त्या पाषाण आहे ना त्या एक रुजन इल्ला 3 गावातील लोक त्या केन्नाय उलो मारतात सिद्ध पावरे बा म्हटल्या पुढे म्हणजे एक लोकांच्या मनात ती भावना त्याच्यापासून पावतात ते तशा फक्त एक कितें दिसता की चढपाक वाट आता तुम्ही आता पळयला आसतली वाट पळय कशी आती आता पावसात निसर जाता लोक पडटा जाणटे बिणटे समज इच्छा असली तरी वचोंक शकता जर समज ते डेव्हलप की पायरे वा किंवा रॅम्प मारलेलो किंवा लोक वचोंक शकता आसले आता वयर गेल्या पर्यंत उभे जावचे पडटा बसपाक मातशी रेस्ट घेतलो देवाचे म्हणजे आमी देवान येवन कशे बसता पांया पडले 5 मिनटां बसपाची एरिदा ते थंय बसपाक मेळना हे नितळपण ना ते आता जरा मातशे हे करूंक जाय आसलें पंचायत म्हणजे आमची पडली गिरोड्याची ते 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 आपली पडली कोणी अजून पुढाकार घेऊन तसं जास्त नगरपंचायती आमची दोना माळले तिका ह्या आसा प्रस्थान तेनी करून त्यांच्यानी करून नगरपंचायत त्यांच्या भितर तुका सांगता सोबिवन तो मुकुट दोडामार्ग तालुक्याचो म्हणजे ते नगरपंचायत मातसो भार घेऊन पण जे राजकारणी पुढारी आहा किंवा लोकल जे पुढारी आहा त्यांच्यानी मातशे ते हे करून आता खबर आसली की पांडव थंय ते देवूळ बांदताले आणि ते तेंचे अशें थारलेले की कोमो बोपच्या पयली आरोच्या पयली त्या बांदान जावपाचे पूण अशें जालें की बांदता 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 ते कोमो हाडलो मागीर तेंचे स्टॉप केले आनी वयता वयता म्हणटा तेंचे नंदीचे शीर मारले आनी ते आपले वाटेक लागले ते दिसताले म्हणटा ती व्हाळान जी लायल्या पळय ती फातराची काय आसना पूण ती दिसताली आता तेचेर तो फातराची वाड जावन जावन ते फातर येयले आनी लोक त्याच पळोवंक वयता खरें व्हाळ ना म्हणटा ती दिसना ते फातर वाडलो पळोवंक ना जाणट्यांनी फक्त आज्यान आमच्या आज्यांनी हे केली तितकी त्याच्या उपरांत आमच्या बाबांनी सोबत गिरोडी गांवच्यान एक 5 किलोमीटर आंबेली गाव आसा आता थंयचे गांवकरी पळय आमकां कितें सांगतात माझे नाव लक्ष्मणराव पोळेकर मी आंबेली गावचो रहिवासी आसा आणि हे डोंगराचं नाव कसईनाथ आणि देवाचं नाव सिद्धनाथ अशें आसा पूर्वीपासून पांडवकालीन हे चाललेलं आसा म्हणजे आमकां तो खबर आसा कोणाकच पांडवाच्या कर्तकी हे केल्लेलो आसा आणि ती नंदीचा शीर वगैरे पांडवांनी मारला म्हणतात म्हणजे आम्ही जाणट्यांनी विचारला नंदीचा शीर कोणी मारला तर पांडवाने मारला म्हणतात कारण काय पांडवांना देव बनवतो असला काय हे देव हे मारूचा असला तर देऊळ बांधला तर रात्रीच बनू व्हायना का एका रात्री त्याचा पुढे करून लावता असला तर त्या हे देवचार वगैरे असतात ते ना देवचार म्हणतो त्यांच्यावर खोल घातलं आणि काय केला त्यांनी कुंडाचं रूप धारण केलं आणि सकल येलो आणि दोनाकच कोणी आरायला हवं केलं म्हणजे नंदीत पारे खेळलो होते ना नंदीत पारे खेळलो होतो बोललो ते आमचा तर ते तसंच केलं की बा हो तुम्ही बोललो पहिलं तर माझं जोड पांडव असलं काय नंदी खोटं बोललो म्हणून त्याचे शीर त्यांच्याने मारले आणि ते रात्री पुढे हे गेले अशी त्याची ह्या सुरुवात आहे. नमस्कार हांव यतेश गोवेकर आंबेलीच्यान आयज आमी कसयनाथचे थोडीशी जी आमकां खबर आहा ती इन्फॉर्मेशन आमी तुमकां सांगतले तुमच्या पर्यंत पावयतले मेन म्हटल्यार आमी जे वयता सगळे डोंगरार वयता कसयनाथ पूण वयर जे देवस्थान आहा ते आयज सिद्धनाथाचें देवस्थान ते हे देवस्थान खूब जाणांचे श्रद्धास्थान म्हणून आज खूब लोक भावीक थंय तेच्या पांया कडेन वयता पूण आयज कोणाक खबर ना की नांव कितें थोडे जाण कसयनाथ करता थोडे जाण सिद्धनाथ म्हणटा पूण मुळात तेचें नांव सिद्धनाथ आनी हे देवस्थान पांडवा पासून चालू जाला जेन्ना पांडव वनवासाक आशिल्ले तेन्ना ते वयर डोंगरार येयल्ले म्हटल्यार कसयनाथार येयल्ले आनी तेंच्यांनी एका रातीन देवस्थान उबें करपाचें देवूळ बांदपाचें म्हणून चिंतलेले बट ते तेंचे कडेन पॉसिबल जालें ना आनी आयज तेंच्यांनी जेन्ना एका रातीन देवस्थान उबें करपाचें चिंतलें तेन्ना नंदीक थंय वाटेर बसयल्लो की उजवाडच्या पयलीं आमकां तूं सांग सिग्नल दी 5 जाल्या उपरांत आमकां तूं सांग उजवाडलें म्हणून आनी तेच्या उपरांत ते काम स्टॉप करपाचें आसलें म्हटल्यार रातीन देवस्थान बांदपाचें आसलें ते तेन्ना येयल्ले तेन्ना तेंच्यांनी सकयल जो वॉटरफॉल आहा थंय तळी मारलेली पूण ती कालांतरान आयज ना ती थंयसर तेच्या उपरांत आयज जे वयर हेच्या वयर लिंग स्थापन केला ते आयज आमकां पळोवपाक मेळटा
हेचे दर्शन घेवन वयर गेल्या उपरांत आमी जे मेन वयर डोंगरार आयज आमचे असे खूब भक्त आहा जे वयर वयता आपली मागणी आपण मागता. आमी गांवकार सो आसले तरी थंय आज कोण नासता पूण आपल्या मागण्या ते आपण मागता आनी आपणच फारीक करता. पूण आमकां मागीर देवळान येवन ते सांगता आमचें काम अशें अशें जालें म्हणून.